नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी महेश्वरी गोखले। एक नजर आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची काहीशी विश्रांती। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीनं घट। 42 फुटांवर वाहणाऱ्या नदीमुळे जिल्ह्यातील 74 बंधारे अजूनही पाण्याखाली। ट्रॅक्टर ट्रॉली उलटून पुराच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या आकिवाटचे माजी सरपंच अण्णासो हसुरे यांचा मृतदेह सापडला राजापूरमध्ये। तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इक्बाल बैरागदार यांचा शोध सुरू। कोल्हापूरवर टोल लादणाऱ्या टोल माफियांना आंदोलन करण्याचा अधिकारच नाही। खासदार धनंजय महाडिक यांचा आमदार सतेज पाटील यांना सणसणीत टोला। हातकणंगले, शाहूवाडी, कागल आणि भुदरगड या तालुक्यांनी 2 महिन्यातच गाठली पावसाची वार्षिक सरासरी। तुलनेनं गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यात मात्र पावसाचं प्रमाण कमी। आणि कोल्हापूरचं वैभव असणाऱ्या रंकाळा तलावात मासे आणि अन्य जलचरांचा मृत्यू। परिसरात प्रचंड दुर्गंधी। रंकाळ्याचं सुशोभीकरण करण्यापेक्षा पाणी प्रदूषण रोखणं अधिक गरजेचं।